सगळ्यांना नमस्कार. आजचा कालचा जो निकाल आहे तो खरोखरच ऐतिहासिक असा निकाल आहे आणि ह्या निकालामध्ये सगळ्यांचं टीम वर्क आहे आणि विशेषतः माननीय SP सरांचं नेतृत्व. मी घटना सांगण्याच्या अगोदर थोडी पार्श्वभूमी सांगतो या घटनेची, तपासाची. घटना घडल्यानंतर त्याच दिवशी माननीय SP सरांनी मला कॉल केला होता आणि सांगितलं की खूप सेन्सिटिव्ह घटना आहे आणि आपल्याला हे जलद गतीनं तपास करून फास्ट ट्रॅकवरती हा निकाल आणायचा आहे. त्यावेळेसच ती पुण्याची घटना सुद्धा चालू होती मीनवाईल. तर आम्ही लगेच सरांनी एक विशेष तपास पथक स्थापन केलं. त्यामध्ये मी स्वतः कुलकर्णी साहेब, PI भारती, PSI वनवे, LPC डुकरे, डोईफोडे असे कर्मचारी आणि पूर्ण पथक तयार केलं. त्यामध्ये प्रथम आम्ही जी घटना घडली होती, ज्या पीडित मुलीला आरोपीनं घराच्या समोरून 10 तारखेला घेऊन गेला होता जवळपास 1:30 वाजता आणि परत 45 मिनिटांना आणून सोडलं. तर या दरम्यान त्यांनी त्या आरोपीनं त्या मुलीसोबत जो ॲग्रिवेटेड जे दुष्कर्म केलेलं होतं त्या संबंधाने आम्ही पहिल्यांदा टीम फॉर्म केल्यानंतर तपासाला सुरुवात केली. यामध्ये सुरुवातीला आम्ही त्याचे भौतिक पुरावे, रासायनिक पुरावे, जे कपडे असतील सर्व सॅम्पल जप्त केले, आरोपीला अटक केली आणि जे जे सायंटिफिक दृष्ट्या शक्य आहे ते आम्ही पूर्ण ताकदीनिशी केलं. यामध्ये विशेषतः जे रेग्युलर जो तपास होता त्यासोबतच आम्ही त्या मोबाईलचा पडताळणी पंचनामा सुद्धा केला होता. त्यामध्ये सुद्धा आरोपीनं प्रिव्हियस कंडक्टमध्ये जे काही त्यानं वेबसाईट किंवा पॉर्न फिल्म ज्या बघितलेल्या होत्या ते सुद्धा तपासामध्ये आम्ही पाहणी पंचनाम्यात घेतलं आणि सर्व अनुषंगानं तपास करून आम्ही चार्जशीट 22 दिवसातच सादर केलं. आणि त्या दरम्यान आम्ही जो CA सॅम्पल साठी जे पाठवलेलं होतं ते लगेच मिळण्यासाठी आम्ही पत्राद्वारे मी माननीय SP सरांनी फॉलोअप केला. सोबतच त्या अनुषंगानं फास्ट ट्रॅकमध्ये केस चालण्यासाठी आम्ही माननीय न्यायालयाला पण विनंती केली. त्यामध्ये आपले मॅडम आणि PP साहेबांचं दोघांचं पण खूप आम्हाला सहकार्य लाभलं आणि रेकॉर्ड ब्रेक टाइममध्ये 57 दिवसात हे कन्व्हिक्शन आलं. या तपासामध्ये हे जो जनरल पार्ट आहे जो मी हकीकत सांगितली आणि न्यायालयीन प्रकाराची ते माहिती देतीलच PP साहेब आणि मॅडम. पण मला सांगायचं एकच आहे की जालना पोलीस दलानं जे टीम वर्क केलं यामध्ये ते खरोखरच खूप वाखाणण्यासारखं आहे. एखाद्या अशा क्लिष्ट गुन्ह्याचा तपास 22 दिवसात करणं, ते पण सायंटिफिक एव्हिडन्स घेऊन, स्टेटमेंट घेऊन त्याचे CA रिपोर्ट प्राप्त करणं हे खूपच अवघड अशी गोष्ट आहे. तसं बघायला गेलं तर पोक्सोचा चार्जशीट करण्यासाठी मॅक्सिमम 60 दिवसाचा कालावधी असतो. ते सगळं वर्क आम्ही अहोरात्र मेहनत घेऊन केलं. त्यामध्ये PSI वनवे आहेत त्यांनी सुद्धा आणि PI सदर यांचा स्टाफ टीम, आणि जरी हे SIT नावाला असली तरी ह्याच्या अदृश्य सुद्धा सगळ्या घटक होते. कोर्टमध्ये लढण्यासाठी आमचे जे मदत करण्यासाठी पैरवी आपले जावेद होते. म्हणजे अशा प्रत्येकाची नावं घेणं शक्य नाही, परंतु मला वाटतं हा यश आहे ते पूर्ण जालना पोलीस दलाचं आहे. SIT आणि आम्ही फक्त नावासाठी आहे असं मला वाटेल की प्रत्येकाचा यात तेवढाच मोठा सहभाग आहे. आणि विशेषतः माननीय न्यायालयाचे पण खूप आभार की त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन ही केस एवढ्या फास्ट रित्या चालवली. तरी अशा प्रकारे आम्ही तपास करून ह्या कन्व्हिक्शन पर्यंत पोहोचलो. पुढचं जो कोर्टमध्ये जे काय घटना घडल्या किंवा जशी केस चालवली त्याबद्दल आता PP साहेब माहिती देतील.